हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी NTPCसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. कशाचे? सूट व कमिशन याचे. सध्या आपली सिरीज चालू आहे, टॉपिक वाईज PYQ सिरीज. आर-आर-बी NTPC टॉपिक वाईज PYQ सिरीज. या PYQ सिरीजपैकी आज सूट व कमिशन फक्त याच प्रकरणाचे PYQ आहे. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. पहिला क्वेश्चन बघा. एका शोरूममध्ये एका वॉशिंग मशीनची किंमत 65,000 रुपये आहे. ओके. ग्राहकाला 2,000 रुपयांची रोख सवलत मिळते आणि 10% आणि 15% ची सूट देणारे स्क्रॅच कार्ड मिळते. वॉशिंग मशीनच्या किमान आणि कमाल विक्री किमतीमध्ये फरक शोधा. म्हणजे सर्वात जास्त किंमत किती आणि सर्वात कमी किंमत किती हे तुम्हाला इथे शोधायचं आहे. काय म्हणताय? डबल वाचतो क्वेश्चन. एका शोरूममध्ये वॉशिंग मशीनची किंमत 65,000 आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते? ग्राहकाला 2,000 रुपयांची रोख सवलत मिळते. यातून पहिले 2,000 रुपयाची सवलत मिळते. आता त्याची किंमत झाली, वस्तूची किंमत, वॉशिंग मशीनची किंमत 63,000 रुपये झाली. ठीक आहे. नंतर काय म्हणते? नंतर आणि 10% आणि 15% ची सूट देणारे स्क्रॅच कार्ड मिळते. मग मी दोन्ही स्क्रॅच कार्ड वापरू शकतो. एकाने 10% प्राईस कमी होते, दुसऱ्याने 15% प्राईस कमी होते. म्हणजे 10 आणि 15%ची सूट भेटणारे मला स्क्रॅच कार्ड भेटले तर एका ठिकाणी 10%नी प्राईस कमी होते, दुसऱ्या ठिकाणी 15%नी प्राईस कमी होते. चला, वॉशिंग मशीनच्या किमान आणि कमाल किमतीमधील फरक किती पहा. इथून समजा मी 10%नी कमी केली प्राईस कोणाच्या? याच्या तुलनेमध्ये, तर ही तुमची प्राईस 90% होती याच्यावाल्या. इथून 15%नी प्राईस केली तर ही 85% प्राईस कमी होते. दोघांचा फरक जर पाहतो म्हटलं तर 5% येत आहे. म्हणजे कमाल आणि किमान प्राईस पकडतो म्हटलं तर हे 5% फरक येत आहे. इथे पण तुमचा 5% फरक येत आहे. ठीक आहे. चला, बस संपले दिवशी. मग तुम्हाला विचारलं काय, तर कमाल आणि किमान किमतीमधील फरक निश्चित करा. 5% फरक आहे कोणाच्या? या संख्येच्या. ठीक आहे. कारण की पहिलं तुम्ही 2,000 कमी झाली, नंतर दोनपैकी कोणतंही एक तुम्ही स्क्रॅच कार्ड वापरू शकता. कोणतंही वापरा, 10%च वापरा किंवा 15%च वापरा. दोघांचा फरक नेहमी 5% राहील. म्हणून दोघांचा फरक ही प्राईस, नंतरची ही प्राईस 90% कोणाची? याच्यावाल्या, आणि 85% याचा पण फरक तुमचा 5% आला. ठीक आहे. चला, मग आन्सर काय तुमचं? या संख्येच्या 5%, 63,000च्या 5%. 200 कटले. 0, 5 त्रिक 15/5, हातचाला 1, 5 सक 30 आणि 31, 3150 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. चला, 3150 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट. राजेश्वरीने छापील किमतीवर 10% सवलत देऊन तिची गाय 45,000 रुपयांना विकली. जर तिने कोणतीही सवलत दिली नसती तर तिला 25% फायदा झाला असता. तर तिच्या गायची किंमत किती? एक काय म्हणते, राजेश्वरी काय करताय? 10% सवलत देऊन 45,000ला गाय विकत आहे. जर सवलत नसती दिली तर तिला 25% फायदा झाला असता. याचं कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. तर गायची काय, तर तिच्या गायची किंमत किती आहे? गायची किंमत विचारली म्हणजे काय, तर गायची खरेदी किंमत विचारली. ठीक आहे. गायची किंमत म्हणजेच काय, तर गायची खरेदी किंमत असते. विधान पहिलं वाचा. राजेश्वरीने छापील किमतीवर 10% सवलत देऊन, म्हणजे मी छापील किंमत समजा मी एक मांडली कोणती तरी, छापील किंमत आहे. हिच्यावर जर का मी 10% सवलत दिली म्हणजेच छापील किंमत तुमची 90वरून 100वरून 90 होऊन जाईल तुमची. ठीक आहे. 100वरून 90 झाली. चला, तेव्हा ही गाय 45K 45,000 रुपयांना विकली गेली. मग तुमची विक्री किंमत किती आहे? 45,000. चला, जमलीतपर्यंत हे तुमची विक्री किंमत झाली. चला, आता छापील किंमत काढून घ्या. इथून तुमची छापील किंमत निघते किती? 1 कटला 1 कटला 9 5 55 म्हणजे किती? 500 आणि हे 200 तिकडे चालले आहे. चला, छापील किंमत तुमची हे झाली. छापील किंमत तुमची हे झाली. आय रिपीट, छापील किंमत तुमची हे झाली. नंतर क्वेश्चन काय म्हणते? जर तिने कोणतीही सवलत दिली नसती, ठीक आहे, सवलत नाही दिली, तर तिला 25% नफा झाला असता. 25% नफा कोणावर असते? खरेदी किमतीवर असते.
सेम मी याच छापील किमतीवर जर विकला असता माल, हे सोडून द्या आता, सेम मी याच छापील किमतीवर जर समजा माल विकला असता, म्हणजे गाय जर विकली असती तर तिला खरेदी किमतीच्या 25% नफा झाला असता. म्हणजे किती? खरेदी किंमत 100वरून 125 झाली असती, 100वरून 125 झाली असती. चला ठीक आहे, तर त्याची खरेदी किंमत काय? खरेदी किंमत विचारा. 25 चौक 100, 25 पाचा 125, 5 5 कटले, 4 इकडे आले, 40,000. ठीक आहे, खरेदी किंमत 40,000. ऑप्शन नंबर 1 जमलं. नेक्स्ट, एक माणूस 480 रुपयांना पुस्तक विकत घेतो आणि 20% तोट्यात विकतो. पुस्तकाची विक्री किंमत किती? पहा, एकदम इझी आहे. एक माणूस काय करताय, 480 रुपयाला एक पुस्तक विकत घेत आहे आणि 20% तोट्याने विकत आहे, म्हणजेच किती? ते 80%ला विकत आहे. तिच्या या प्राईसच्या 80% विकत आहे. 100वरून तिची किंमत 80 झाली, त्या पुस्तकाची किंमत 80 झाली. 200 कटले, 200 कटले. पहा, 8 8 64, 4 हातच्या शेवटी 4 पाहिजे, एकमेव 4 वाला. ठीक आहे. नेक्स्ट, वस्तूची चिन्हांकित किंमत त्याच्या खरेदी किमतीच्या 40% जास्त आहे. एक दुकानदार चिन्हांकित किमतीवर किती टक्के सूट देऊ शकतो जेणेकरून तो नफा किंवा तोटा न करता विकतो? ठीक आहे. पहा, काय करताय, क्वेश्चन काय म्हणते, एक दुकानदार काय करताय, एक वस्तूची किंमत 40% जास्त करताय, छापील किंमत काय तर 40% वाढवत आहे आणि नंतर काहीतरी सूट देत आहे आणि या व्यवहारात त्याला नफा होत नाही, तोटा होत नाही. ठीक आहे. चला डबल क्वेश्चन करा. वस्तूची छापील किंमत, वस्तूची चिन्हांकित किंमत म्हणजे याचा अर्थ छापील किंमत सारखंच आहे, ते छापील किंमत आणि चिन्हांकित किंमत सारखंच आहे. चला, किंमत त्याच्या खरेदी किमतीच्या 40% जास्त आहे. ठीक आहे. मी समजा खरेदी किंमत 100 मानतो म्हटलं, 100 का मानतो? कारण की शेकडा 100 असते मानतो. मग तुमची छापील किंमत म्हणा किंवा चिन्हांकित किंमत म्हणा 40%ने जास्त होत आहे, 100वरून 40 वाढत आहे, 140 होत आहे. चला, एक दुकानदार चिन्हांकित किमतीवर किती टक्के सूट देऊ शकतो जेणेकरून तो नफा किंवा तोटा कमावणार नाही, नफा किंवा तोटा कमावणार नाही. चला, कोणावर सूट देत आहे? छापील किमतीवर लिहा. मग सूट इज इक्वल टू सूट टक्के इज इक्वल टू सूट कोणावर देत आहे? छापील किंमत देत आहे, 140 वर देत आहे. त्याला जर नफा होत नाही, नफा तोटा होत नसेल तर ती वस्तू 100ला विकली गेली पाहिजे. म्हणजे या छापील किमतीमधून मी समजा 40 काढून टाकले तर 100ला विकली आहे ना. ठीक आहे. चला, हेच करा. छापील किमतीवर समजा मी 40 रुपयाची सूट दिली तर सेम माझ्या या प्राईजला खरेदी किमतीवर वस्तू विकल्या जाईल. बस याचे टक्के काढून टाका. कुणला 100, 1 2 0 1 1 0 कटला, याच्या आधी 2 होते, याच्या आधी 7 होते, 200 भागिले 7 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. जे की तुमची किती होते? 7 2 14, हाची किती? 6, 7 8 56, 28 पॉईंट समथिंग. एक मिनिट, हो 28 पॉईंट समथिंग, एकमेव ऑप्शन 28 पॉईंट समथिंग वाला. नेक्स्ट, श्रीधरने एक स्कूटर, रिपीट, श्रीधरने एक जुनी स्कूटर 10,000 रुपयांना खरेदी केली. त्याने 2,000 रुपये किरकोळ दुरुस्तीसाठी खर्च केले आणि त्याने ती स्कूटर 15,000 रुपयांना विकली, तर त्यावर मिळालेला शेकडा नफा किती? क्वेश्चन काय म्हणताय, श्रीधर 10,000 रुपयाला वस्तू विकत घेत आहे, स्कूटर विकत घेत आहे आणि त्याच्यावर 2,000 रुपये आणखी खर्च करताय, जे की स्कूटरची दुरुस्ती करायसाठी वगैरे खर्च केला जातो. बस आता त्याला 10,000ची वस्तू खरेदी करायसाठी लागली आणि 2,000 त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती करायसाठी लागले. एकूण त्याच्या घरी 12,000 रुपये खर्च झाले, तेव्हा तो वस्तू विकायला तयार झाली आणि हीच वस्तू त्यानं 15,000ला विकली. हीच वस्तू त्यानं 15,000ला विकली. मला सांगा, या व्यवहारात तो कमीने विकत आहे का जास्तने विकत आहे? 12,000ची वस्तू तो 15,000ला विकत आहे, जास्त रुपयाने विकत आहे. कितीने जास्त विकत आहे? 12 आणि 3 3,000 नफ्याने विकत आहे. ठीक आहे. 3,000चा नफा झाला. मग तुम्हाला शेकडा नफा काढायचं कसं काढता? म्हणून शेकडा नफा इज इक्वल टू प्रत्यक्ष नफा तुम्हाला 3,000 झाला, कोणावर? खरेदी किमतीवर. ठीक आहे. गुल्ला 100, 300 काढले, 3 1 3, 3 चौक 12 आणि 4 25. ठीक आहे. 25% नफा इज इक्वल टू 25%.
नंतरचा क्वेश्चन बघा. मोहन या दुकानदाराने 20% सूटमध्ये सूचित किमतीचा 225 रुपयांचा शर्ट विकत घेतला. जर त्याला 30% नफा हवा असेल तर त्याने शर्ट विकला पाहिजे. किती रुपयामध्ये विकला पाहिजे पहा सांगतो. हे 222 आहे ना, इथून हे थोडंसं असं वाचायचं याला. 205. चला. मोहन या दुकानदाराने 20% सूटमध्ये 225 सूचित किमतीचा शर्ट विकत घेतला. म्हणजे काय सूचित किंमत म्हणजे काय, छापील किंमत. पहा, एक छापील किंमत आहे 225. 225 ही छापील किंमत आहे. या छापील किमतीच्या 20% सूट घेऊन त्याने एक शर्ट विकत घेतला. म्हणजे कितीला शर्ट त्याला स्वतःला किती पडला, छापील किमतीच्या 20% कमीने पडला. म्हणजे किती, छापील किमतीच्या 20% कमी म्हणजे किती, 80% पडला. बस ही त्याची झाली खरेदी किंमत. आणि त्याला याच्यावर 30% नफा पाहिजे. ही खरेदी किंमत झाली, याच्यावर 30% नफा पाहिजे. ठीक आहे, हीच वस्तू 30 न वाढवून द्या आणखी, संपला विषय. 25 9 200, 25 चोक 100, 0 कटला 0 कटला, 4 2 8, 0 कटला 0 कटला, किती 13 9 117 आणि 117 दुने 234. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, 234. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन बघा. आता थोडासा मोठा दिसत आहे का क्वेश्चन. ठीक आहे, सॉल्व्ह करू. एका दुकानदाराने चुकून उत्पादनावर खरेदी किमतीच्या, मला वाटतं इथं काहीतरी चूक आहे कुठेतरी, आपले ऑप्शन काहीतरी मिस्टेक्स वाटते. ठीक, चला. एका दुकानदाराने चुकून उत्पादनावर खरेदी किमतीच्या 10% जास्त किंमत चिन्हांकित केली आणि त्याच्या ग्राहकाला 40% सूट दिली. म्हणजे काय, तर जर मी किंमत X मानतो, त्यानं काय केलं, पहिलं खरेदी किंमत जर मी 100x मानतो म्हटलं, त्यानं काय केलं की 100 म्हणा, 100x मानायची गरज नाही, की 100x म्हणा किंवा 100 म्हणा, काय गरज नाही, सारखंच आहे. त्यानं पहिले 10% जास्त किंमत केली, या 100च्या 10% किंमत वाढवली, 100 वरून 110 किंमत केली. ठीक आहे, ज्यामुळे काही प्रमाणात आणि त्याच्या, एक मिनिट, ठीक आहे, बरं क्वेश्चन पहिलं वाचून घेऊ. पहिलं अगं हे कारभार करण्यापेक्षा पहिलं क्वेश्चन समजून घेऊ. कारण की कसं आपण कसं होतो, क्वेश्चन वाचल्याबरोबर सोडवायला सुरुवात करतो, जे डाटा दिसते त्याला गणितीय भाषेमध्ये आपण मांडतो, त्यानंतर समजते का शेवटी तुम्हाला इथे वेगळं काहीतरी काढायचं आहे. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन पुन्हा वाचून घ्या. एका दुकानदाराने चुकून उत्पादनावर खरेदी किमतीच्या 10% जास्त किंमत चिन्हांकित केली आणि त्याच्या ग्राहकाला 40% सूट दिली, ज्यामुळे त्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. जर योग्य चिन्हांकित किंमत ही खरेदी किमतीच्या 40% जास्त असेल आणि योग्य सूट 10% असेल, म्हणजे काय केलं, त्यांना 10% जास्त छापील किंमत केली आणि 40% सूट दिली. त्याला असं नव्हतं करायला पाहिजे. त्याला करायला पाहिजे होतं काय, तर 40% जास्त किंमत छापील किंमत जास्त ठेवा 40% आणि 10% सूट द्या, असं त्याचं म्हणणं होतं. जर नफ्यापेक्षा तोटा 240 रुपये जास्त आहे तर उत्पादनाची खरेदी किती. एक लिहून घ्या. नफापेक्षा 240 न तोटा जास्त आहे. ठीक आहे, नफापेक्षा 240 रुपयांनी तोटा जास्त आहे. ठीक आहे, आणि नंतर आता क्वेश्चन वाचा. पहा, एका दुकानाने काय केलं, 10% किंमत वाढून 40% सूट दिली सोप्या भाषेमध्ये. असं केलं त्यामुळे त्याला 240 रुपयाचा तोटा झाला. जर त्यानं 40% किंमत वाढून 10% सूट दिली असती तर काय झालं, तर म्हणजे त्याचा नफा झाला असता. ठीक आहे, चला लिहून घ्या. मग लिहून घ्या, मी त्या वस्तूची खरेदी किंमत 100 मानतो. फर्स्ट केसमध्ये किंवा पहिल्या कंडिशन किंवा पहिल्या व्यवहारात किंवा चुकीच्या व्यवहारात लिहितो ना. ठीक आहे, चुकीच्या, ठीक आहे ना, किंवा पहिल्या व्यवहारात जो पहिला व्यवहार करताय त्याच्यामध्ये तो 10% किंमत वाढत आहे, 100 वरून ती 110 किंमत करताय. ठीक आहे, असं करा. पहिल्या व्यवहारामध्ये
ती किंमत 100 वरून ती 110 करताय म्हणजे किती 10 वरून 110. ठीक आहे. आणि नंतर सूट देत आहे 40% सूट देत आहे म्हणजे ती वस्तू किती 100 वरून 60 रुपये झाली. ठीक आहे. जमलं इथपर्यंत पहा. पहिल्या व्यवहारामधून ती 10% जास्त किंमत चिन्हांकित करताय आणि 40% सूट देत आहे. ठीक आहे. तेच केलं ना आपण 100 वरून हिला 110 केलं आणि 40% सूट देणं म्हणजे काय तर ही किंमत तुमची 60% राहणे. बस एवढं तुम्हाला इथे करायचं आहे. 2 शून्य कटले 2 शून्य कटले 1 शून्य कटला 1 शून्य कटला 11 66. 66 त्यांची विक्री झाली. चला पहिल्या व्यवहारामध्ये. दुसऱ्या व्यवहारामध्ये काय करताय चला. आणि हा एक मिनिट इथं पण हे काढून घेऊ का आता पहा. पहिल्या व्यवहारात जर का विक्री 66 होत असेल तर 100 तून 66 चालले गेले किती तुमचा इथं तोटा होता ना. 100 ची वस्तू तुम्ही 66 रुपयाला विकत आहे. आय रिपीट 100 ची वस्तू 66 रुपयाला विकत आहे म्हणजे तुमचा तोटा होता 100 - 66 किती होते 6 4 10 70 70 ने 30. ठीक आहे 100 34 रुपये तोटा होता आहे. एवढं समजलं का तुम्हाला. या ठिकाणी 34 रुपये तोटा होता आहे. हा इथं 34 रुपये तोटा लिहून घ्यायचा प्लस 240 हा इथं नफा तुम्ही लिहून घ्यायचा. बस वाटलं तुम्ही याला 100x मान लागते इथे. ठीक आहे 34x 100x मान लागते. ठीक चला. दुसऱ्या कंडिशनमध्ये तो काय म्हणताय जर योग्य चिन्हांकित किंमत ही खरेदी किंमतीच्या 40% जास्त आहे आणि 10% सूट आहे. खरेदी किंमत माझी 100x आहे. खरेदी किंमत माझी 100x आहे. त्याच्या किंमत 40% जास्त चिन्हांकित करत आहे 10 वरून 140 100 वरून 140 करत आहे. नंतर 10% सूट देत आहे म्हणजे ती वस्तू 90% बनवत आहे. ठीक आहे. 1 2 शून्य कटले 2 शून्य कटले ती वस्तू नंतरची होत आहे 14 9 किती तर 4 9 36 इथे लिहितो 4 9 36 हाचे 3 9 3 12 126 रुपयाची. ठीक आहे. ती वस्तू 126 ची होत आहे 126 ची होत आहे म्हणजेच 100 ची वस्तू तुम्ही 126 ला विकत आहे. तुमचा नफा किती झाला सांगा. डायरेक्ट लिहिते ते म्हणून नफा इज इक्वल टू 26 रुपयाचा नफा झाला. ठीक आहे -100 बरोबर 26 तुमचा नफा झाला. चला 26x. ठीक आहे. याला तुम्ही x मध्ये पण मानता येते काही हरकत नाही ते. चला ठीक आहे. नफा झाला 26x चा लिहा इथे 26x चा नफा. बस हेच त्यांना सांगायचं आहे ना. नफ्यापेक्षा 240 रुपयांनी जास्त तोटा आहे. नफापेक्षा 240 जास्त तोटा आहे तर तुम्हाला उत्पादनाची खरेदी किंमत विचारली म्हणजे किती खरेदी किंमत 100x आहे. या 100x ची किंमत विचारली. ठीक आहे. पहा मी काय म्हणतो हे 240 जसे थे ठेवा 34x मधून 26x चालले गेले किती होते 8x. इथून तुम्ही x ची किंमत आहे 8 3 24 30. तुम्हाला काय पाहिजे खरेदी किंमत 100x आहे म्हणजेच 100 गुणला x ची किंमत आहे 30 म्हणजे किती 3000 ना. चुकले नाही ऑप्शन बरोबर आहे. ओके 3000 रुपये खरेदी किंमत 3000. नेक्स्ट बघा हा क्वेश्चन बघा आता. एखादी वस्तू त्याच्या छापील किमतीवर 20% सूट देऊन विकल्यास दुकानदाराला 12% फायदा होतो. जर वस्तूची किंमत 5% वाढली आणि तरीही त्याला पूर्वीप्रमाणेच नफा मिळवायचा असेल तर त्याने किती सवलतीने विकायला पाहिजे. सॉल्व करूया. काय म्हणताय एक वस्तू आहे त्याच्यावर 20% सूट देऊन विकत आहे तेव्हा त्याला 12%चा फायदा होत आहे. जर का वस्तू किंमत 5% वाढली तर पूर्वीप्रमाणेच नफा पाहिजे असेल तर त्याला किती ना म्हणजे सवलत किती द्यायला पाहिजे. ठीक आहे ना काय हरकत नाही. याला सॉल्व करू. पहा सेम पुन्हा लिहा. सूट आहे इथं त्यानंतर विक्री किंमत आहे त्यानंतर नफा आहे. ठीक आहे लिहा. याला कसं लिहिता छापील किंमत आहे. ओके छापील किंमत इज इक्वल टू छापील. पहा छापील किंमत वर मी का सूट दिली काही सूट दिली तर हे तुमची विक्री किंमत तयार होते ना. ठीक आहे विक्री किंमत तयार होते ना. पहा जर का मी छापील किंमत 100 मानतो की 100x माना काय हरकत नाही. चला मायनस सूट किती 20% देत आहे. छापील किंमतीच्या 20% सूट म्हणजे किती 100च्या 20% म्हणजे 20 सूट देत आहे तर विक्री किंमत तुमची 80 होत आहे. बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि तेव्हा दुकानदाराला
12% नफा होतो. इथं 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 नफा किती होतो? 12%. ठीक आहे. खरेदी किमतीवर 12% नफा होणे म्हणजे ती खरेदी किंमत 100 वरून 112 होत आहे आणि याच ठिकाणी तुमची बरोबर तुमची विक्री किंमत. ठीक आहे, विक्री किंमत तुमची 80. पहा, खरेदी किमतीवर 12% नफा होत आहे तेव्हा तुमची विक्री किंमत 80 होत आहे. विक्री किंमत 80 होत आहे. एवढं तुम्हाला इथे करून घ्या. 4 भागा 4 त्रिक 4 दुने 8, 4 32, 4 गुणिले 25. ठीक आहे. पहा, आणखी काय भाग जाते का? 4 7 28, 4 दुने 8. ओके. म्हणून खरेदी किंमत इज इक्वल टू, ठीक आहे ना, वीस 7 114. ठीक आहे. अरे याला आणखी करा ना. ठीक आहे ना, 25 50, 500/7. ठीक आहे, एवढी लिहा खरेदी किंमत लिहा. ओके. नंतर म्हणताय मला वाटतं त्याचं काही काम नसेल बहुतेक. ठीक आहे. पहा, नंतर क्वेश्चन म्हणताय जर वस्तूची किंमत 5% वाढली, ओके, तरी त्याला पूर्वीप्रमाणेच नफा मिळवायचा असेल. 5% वाढली म्हणजे काय? ही खरेदी किंमत आहे, ही 5% वाढली, 105% झाली. म्हणून नवीन खरेदी किंमत किती ते? नवीन खरेदी किंमत 5% वाढली. पहिलं खरेदी किंमत 500/7 होती, ही 5% वाढली म्हणजे किती? 100 वरून 105 झाली. ठीक आहे. पहा, 7 1 7, 7 5 35, 2 0 2 0 कडले, 15 5 75. चला, नवीन खरेदी किंमत 75 रुपये झाली. तर तरी त्याला पूर्वीप्रमाणेच नफा मिळवायचा आहे. पूर्वी नफा किती होता पाहून घ्या. पहिला पूर्वी नफा किती होता? 12% होता नफा. आता पण त्याला 12% नफा पाहिजे. पूर्वी नफा होता 12%. बस 12% नफा पाहिजे ना. याच्यावर 12% नफा पाहिजे. ठीक आहे, याच्या 12% नफा वाढवून द्या. 25 त्रिक 25 चोक, 4 दुने 8, 4 8 32, 28 त्रिक किती होते मग? 28 त्रिक किती होते? म्हणून तुमची विक्री तुमची अशी होऊन जाईल. 28 त्रिक किती होते? 30 त्रिक 90, तर 28 त्रिक 90 - 6 84. ठीक आहे. नवीन विक्री किंमत तुमची 84 होऊन जाईल. नवीन विक्री किंमत तुमची 84 होऊन जाईल. बस इथे संपलंय. पहा ना, छापील किमतीवर तुम्हाला इथे 100 रुपयाची सूट द्यावं लागेल, सवलत द्यावं लागेल, तेव्हा तुमचा आन्सर बरोबर आहे. ओके. नसेल समजलं तुम्ही डबल समजून सांगतो हा क्वेश्चन, काही काळजी करू नका. पहा, म्हणून नसेल समजलं, ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांसाठी मी डबल करतो. पहा, एखादी वस्तू त्याच्या छापील किमतीवर 20% सूट देऊन विकल्यास दुकानदाराला 12% नफा होतो. ठीक आहे. मी म्हणतो एक छापील किंमत लिहितो इथे आणि मायनस सूट. छापील किंमतीवर जेव्हा तुम्ही सूट देता, छापील किंमत जेव्हा सूट काढतात तेव्हा तुमची विक्री किंमत राहते. ठीक आहे, विक्री किंमत बनते. जमली इथपर्यंत, समजलं इथपर्यंत, विक्री किंमत बनते. चला, जर का मी छापील किंमत 100 आहे असं मानतो म्हटलं, जर छापील किंमत 100 आहे असं मानतो म्हटलं, तेव्हा छापील किंमत 100 आहे असं मानतो म्हटलं तर 20% सूट देत आहे तो माणूस. 20% सूट देत आहे, 20 सूट देत आहे, तेव्हा तुमची विक्री किंमत 80 होत आहे. ओके, 80 होत आहे. जर वस्तूची किंमत 5% वाढली, तर आता या ठिकाणी पहिले खरेदी किंमत काढा ना. खरेदी किंमत काढा ना, किती येतं? एवढं तुम्हाला समजलं. हे फक्त एवढं वाचा. पहा, एवढं वाचा. ठीक आहे. ज्यांना कोणाला समजलं नाही त्यांसाठी मी रिपीट क्वेश्चन, डबल क्वेश्चन करतो. एवढं वाचा. छापील किंमत जर 100 मानली, सूट 20% मानली, तर विक्री किंमत तुमची एवढी होत आहे. नंतर क्वेश्चन म्हणताय दुकानदाराला 12%चा फायदा होतो. या ठिकाणी दुकानदाराला 12%चा फायदा होत आहे. मग खरेदी किंमत किती ते पाहून घ्या ना पहिलं. मग खरेदी किंमत जेवढी आहे त्याच्या 112% जर केले आपण, 112% जर केले तर हेच तुमची विक्री किंमत होते ना. माझी खरेदी किंमत एवढी होती, त्याचे मी 112% केले, हेच तुमची विक्री किंमत झाली. ठीक आहे. चला, याहून तुमची खरेदी किंमत निघते
500 भागिले 7. ठीक आहे, 2 1, ठीक आहे, डायरेक्ट लिहितो 500 भागिले 7. जमलीत नंतर खरेदी किंमत तुमची 500 भागिले 7 निघली. नंतर काय म्हणते, जर वस्तूची किंमत 5% वाढली. ओके, वस्तूची किंमत 5% वाढवून घ्या. नवीन खरेदी किंमत किती होते, पहिलं तर 500 भागिले 7 होती, याच्यामध्ये 5% वाढ करून द्या, म्हणजे हीच किंमत 100वरून 105 झाली. 2 कटले, 7 1 7, 7 5 35, 15 5 75. नवीन खरेदी किंमत 75 झाली. ठीक आहे, ठीक आहे. इथं वाढल्यास खरेदी किंमत कमी होती, 7 7 49, 7 7. जुनी खरेदी किंमत 71.4 होती, नवीन खरेदी किंमत 75 झाली, म्हणजे 5% वाढली. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तरीही त्याला पूर्वीप्रमाणेच नफा मिळवायचा असेल तर त्याने किती सवलत द्यायला पाहिजे. नफा पूर्वीप्रमाणेच पाहिजे म्हणताय, म्हणजे किती. पहिले नफा जो 12% होता, दुकानाला जो पहिला नफा 12% फायदा होत होता, तोच आता पण फायदा 12% पाहिजे म्हणताय. समजा मी याला नफा ॲड करतो म्हटलं, फक्त नफा ॲड करतो म्हटलं, नफा जर ॲड करतो म्हटलं तर किती होत आहे, किंवा नवीन विक्री जर किंमत काढतो म्हटलं, नवीन विक्री किंमत काढतो म्हटलं जर काढतो म्हटलं तर ही झाली 75 खरेदी किंमत. याच्यात तुम्हाला 112% वाढावं लागेल. ठीक आहे, जेवढं तुम्हाला समजलं का पास सांगतो तुम्हाला, एवढं समजलं ना. नवीन विक्री किंमत आपण 75 काढली, नवीन खरेदी किंमत 75 काढली. आता या कंडिशनमध्ये त्याला पूर्वीप्रमाणेच नफा पाहिजे. पूर्वी म्हणताय तो मला 12% फायदा होत होता, 12% नफा होत होता, आता पण 12% नफा पाहिजे. जर का 12% नफा पाहिजे तर ही जी किंमत आहे, खरेदी किंमत आहे, या खरेदी किंमतच्या 12% नफा जर ॲड केला, तीच तुमची विक्री किंमत तयार होते. आता नवीन विक्री किंमत लिहून घ्या इथे, जी की तुमची इथे येईल. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 2 8, 4 32, 28 त्रिक किती होते, 30 त्रिक 90, 28 त्रिक 86, 84. हो, 30 त्रिक 90 होते आणि 2 त्रिक 6 काढून टाका, 84. 3 8 24, हातचे 4, हातचे 2, 2 शिल्लक राहिले, 3 2 8, 84. नवीन विक्री किंमत तुमची 84 झाली. जमलीतपर्यंत पहा, नवीन विक्री किंमत 84 झाली. जर छापील किंमत तर तुमची 100च आहे, मग इथं सूट किती द्यावं लागेल ते त्यांना म्हणत आहे. ठीक आहे, छापील किंमत 100 आहे, नवीन विक्री किंमत तुमची 84 होत आहे, तर इथं असं का ठेवू की तुमचं इक्वेशन तुमचं बरोबर होऊन जाईल. मग इथली किंमत इज इक्वल टू किती, जर सवलत मी मानतो एक्स मानतो, ठीक आहे, मग हा मायनसवाला एक्स इकडे प्लस होऊन जाईल, हे 100 - 84, जे की सवलत तुमची 16% होत आहे. ठीक आहे, चला, सवलत तुमची 16%. ठीक आहे, या टाईप असे क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये विचारले जाते. बघा नंतरचा क्वेश्चन बघा, जर एका बेडची विक्री किंमत 21,384 रुपये आहे, 12% आणि 10%च्या सलग 2 सवलतींना अनुमती दिल्यानंतर बाजारभाव शोधा. ठीक आहे, पहा सांगतो, थोडे शांत राहा, फक्त सांगा, मला सांगा, एका बेडची विक्री किंमत तुमची ही आहे आणि 12% आणि 10%च्या सलग 2 सवलतींना अनुमती दिल्यानंतर बाजारभाव शोधा. याचा अर्थ काय होते, विक्री किंमत ही आहे, बाजारभाव म्हणजे तुमची एक खरेदी किंमत असते. ठीक आहे, म्हणून खरेदी किमतीमध्ये सूट कशात देतात सांगा तुम्ही, सूट कशामध्ये देता, एवढं मला सांगा. सर सूट तर मी तिच्या खरेदी किमतीमध्ये त्या वस्तूची जी प्राइस आहे त्या प्राइसमध्ये सूट देतो, तेव्हाच तुमची विक्री किंमत बनते. ठीक आहे, मग ही खरेदी किंमत आहे, त्याच्यामध्ये सलग 12% आणि 10% सवलत दिली. भले मी 12% सवलत देतो, 100वरून 12 कमी 88%ची ती प्राइस झाली खरेदी किंमत. दुसऱ्यांदा पुन्हा 100वरून 10% सूट म्हणजे 90%ची झाली, तेव्हा तिचा विक्री किंमत तयार होत आहे 21,384. 21,384 ही विक्री किंमत तयार होत आहे. चला, 1 कटला, 1 कटला. याला जर मी 4 जर भागतो म्हटलं तर 4 2 8, 4 2 8 आणि याच्या अर्धे 4 25 नंबर. ठीक आहे, बरोबर. 4 भागा 22 राहते, 4 भागा 25 राहते, याच्या अर्धे 11 होते, याच्या अर्धे 5 होते. ठीक आहे, मग तुमचा आन्सर किती, तर खरेदी किंमत म्हणजेच बाजारभाव होते. ठीक आहे, खरेदी किंमत इज इक्वल टू 2 1 3 8 4
25 गुणला 5 इकडे येऊन जाईल तुमचे 25 गुणला 5 आणि खाली काय मग हे फक्त वरचे 11 आणि 9 11 गुणला 9. ठीक आहे. चला याला सॉल्व करून घ्या. तुमचं काय राहू शकते इथे बघा बरं किती नव्हते तर पहा 11 1 11 हातचे 10 उरले 11 9 99 हातचे किती उरले 4 उरले 11 चौक 44 हातचे 4 उरले 11 चौक 44. ठीक आहे 9 भागा पुन्हा 9 2 18 हातचा 1 उरला 9 1 9 हातचे 5 उरले 9 सक 54. ठीक आहे 216 गुणला 25 गुणला 5 200 गुणला 16 गुणला 5 करा पहिलं किती ते 16 पंच 80 आणि 5 दुने 10 गुणला पुन्हा 25. ठीक आहे 0 25 200ची 2 0 हाचे 2 उरले 25 2 27 27 0 0. ऑप्शन नंबर 1. ओके. चला ओके पुस्तकाची छापील किंमत 640 रुपये आहे. किरकोळ विक्रेता त्यासाठी 489.6 रुपये देतो. जर त्याला 10% आणि X% सवलत सूट मिळाली तर X बरोबर शोधा. पहा क्वेश्चन काय म्हणत आहे छापील किंमत ही आहे आणि जर त्याला 10% आणि X% जर सवलत मिळाली तर विक्री किंमत तुमची ही होत आहे. जमली इथपर्यंत विक्रेता त्यासाठी एवढे रुपये देतो. बस तेच दुसरं काय तर 640 ही छापील किंमत आहे. आय रिपीट 640 ही छापील किंमत आहे. या छापील किमतीवर सूट भेटत आहे किती 10% म्हणजे किती 10% सूट दिल्यानंतर ती वस्तू 100 वरून 90 ची होईल. ओके नंतर X% ची सूट भेटत आहे. पुन्हा जर मी X% ची सूट दिली तर 100 मायनस ती वस्तू X ची होईल. ठीक आहे 100 मायनस 1 जमलं. जेव्हा तुम्ही 10% सूट देतात ती वस्तू 10 वरून 100 वरून 90 ची होत आहे. दुसऱ्यांदा X% सूट देतात ती वस्तू 100 वरून 100 मायनस X ची होत आहे. ठीक आहे हे 90 कुठून आले हे 100 मायनस 10 तेव्हा तुमचे 90 आले. हे 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 कुठून आले 100 मायनस X मधून तुमचे तसे आले. ठीक आहे आता हीच एवढं कार्यक्रम केल्यानंतर हीच किंमत 489.6 ची होत आहे. ठीक आहे 489.6 ची किंमत होत आहे. चला याला सॉल्व करा. 0 कटला 0 कटला 1 0 कटला 1 0 कटला आणखी काय कटते का पाहून घ्या. 4 ने याला भागितलं तिथं 25 राहते. 4 जर याला भागलं 4 कडे 4 4 सक 24 16 राहते. ठीक आहे आणखी काय राहते का पाहून घ्या. ठीक आहे ना. ओके म्हणून 100 मायनस X इज इक्वल टू याला पहिले सॉल्व करा 489 पॉईंट 6चा पॉईंट हटवून येतो आणि खाली 10 लिहितो. ओके आता बघा फक्त खाली 25 आहे हे तुमचे 25 वर चालले जाईल आणि वर काय 16 गुणिले 9 हे तुमचे खाली राहील 16 गुणिले 9 खाली राहील. ठीक आहे मी क्वेश्चन बघू का आता 16 34 42 16 96 भाग जाते 16 32 34 42 भाग जात नाही 0 16 96. ओके चला 16 भाग गेला 9 जाते का भाग पाहून घ्या 9 1 9 9 3 27 हातचे 3 उरले 9 चौक 36. ओके 34 5 2 10 5 5 25 हे याचे अर्धे 17 17 5 65. 100 मायनस X इज इक्वल टू 65. एक मिनिट 17 5 65 नाही 17 5 85 होते. ठीक आहे 17 5 85 इथून तुमचा X इज इक्वल निघते X बरोबर किती 15 X बरोबर 15 ऑप्शन नंबर 3. ओके नेक्स्ट क्वेश्चन झाले. ठीक आहे आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करत चला. थँक्यू.